मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। कणकवलीजवळ चौपदरीकरणामुळे नाले तुंबलेत। महामार्गावरचा भराव अनेक ठिकाणी खचलाय। दोन्ही बाजूनी वाहनांच्या 2 किलोमीटरच्या रांगा लागल्या। कणकवलीचा सर्व्हिस रोड खचल्या आणि त्यामुळे निकृष्ट बांधकाम झाल्याचं समोर आलंय। साताऱ्यामध्ये एका घरावर दरड कोसळली आहे। साताऱ्यातल्या हरिजन गिरिजन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। घरावर दरड कोसळल्यानं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या पणजमधील बोर्डी नदीवर पुलाचं काम सुरू आहे। हे काम करत असताना काल झालेल्या मुसळधार पावसाचा जोर वाढला आणि नदीचं पात्र तुडुंब भरून वाहू लागलं। पाण्याचा जोर वाढल्यानं पुलाच्या कामासाठी आलेल्या ट्रकपैकी एक ट्रक नदीमध्ये पडला। रोडच्या दोन्ही बाजूला कच्चा रस्ता तयार करण्यात आलाय, परंतु पाणी वाहून न गेल्यानं कच्चा पूल वाहून गेला आणि त्यामुळे माती ओली झाल्यानं ट्रक नदीत पलटी झाला। नाशिक शहरामध्ये गेल्या 4 तासांपासून संततधार पाऊस सुरू झालाय। पहाटे 6 वाजल्यापासून शहर आणि परिसरामध्ये बरसणाऱ्या पावसानं आता उघडीप दिली आहे। मात्र पहाटेपासून बरसलेल्या पावसानं नाशिककरांना दिलासा दिलाय। शहापूर खोपोली महामार्गावरील नव्या पुलाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं या पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आलाय। मात्र हा पर्यायी रस्ता 24 तासांपूर्वी पाण्याखाली गेल्यानं नडगाव, ढेमरे, दहिवली, झिले या गावांचा संपर्क तुटलाय। उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यामध्ये रात्रभर आणि आज सकाळी सुद्धा पाऊस सुरू आहे। या पावसानं शेतकरी सुखावला असून पेरणीची कामं मात्र ठप्प झाली आहेत। ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस आहे आणि समुद्रपूर तालुक्यातल्या कोरा इथं नदी नाल्यांना पूर आलाय। शेकडो हेक्टर शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। कोकणामध्ये समाधानकारक पाऊस सुरू झाल्यानं बळीराजा भात शेतीच्या कामाला लागलाय। रत्नागिरी जिल्ह्यातले गेले 4 दिवस जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे भात पिकांच्या तरव्यांची चांगली वाढ झाली असून त्यामुळे बळीराजा भात शेतीच्या कामाला लागलाय। पनवेलमध्ये स्कॉर्पिओ कार पाण्यामध्ये वाहून जात होती। देवत गावाजवळच्या गाढी नदी पात्रातली ही सगळी घटना आहे। जेसीबीच्या सहाय्यानं या कारला बाहेर काढण्यात आलं। ऐन पावसाळ्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेची पोलखोल झाली आहे। केडीएमसीच्या चालकानं चक्क डोक्यावर छत्री धरून केडीएमटी गळकी बस चालवली। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। दरम्यान संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन सभापतींनी दिले आहेत। दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आज मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला। यावेळी त्यांनी पुन्हा संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले। निवडणुकीपूर्वी केदारनाथमधील गुफेत ध्यानधारणेसाठी जाण्यापाठीमागचं कारणही यावेळेला मोदींनी सांगितलं। मी या गुफेमध्ये स्वतःला भेटण्यासाठी गेलो होतो असं मोदी म्हणाले। बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी खारफुटीची कमीत कमी कत्तल व्हावी यासाठी ठाणे स्थानकाच्या रचनेमध्ये बदल करण्यात येणार आहे। बुलेट ट्रेनचं काम करणाऱ्या NHRSCL या कंपनीनं शनिवारी याबाबत माहिती दिली आहे। बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी सुमारे 53,000 खारफुटींची कत्तर करावी लागणार होती। उपनगरीय रेल्वे वेळापत्रक सातत्यानं विस्कळीत का असा सवाल करत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलंय। वेळापत्रकावर परिणाम होत असेल तर गर्दीच्या वेळेमध्ये हॉलिडे स्पेशल मेल एक्सप्रेस चालवू नका असे आदेशही त्यांनी दिलेत। वारकरी उशिरा आलेल्या पावसामुळे पेरणीमध्ये गुंतले, त्यामुळे पायी दिंड्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या 25% घटली आहे। मात्र आषाढीला येणारे वारकरी उशिरा का होईना येणारच असं पालखी सोहळा प्रमुखांचं मत आहे। मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसचा प्रवास आता खऱ्या अर्थानं स्वस्त आणि सुरक्षित होणार आहे। अनेक आंदोलन आणि वाटाघाटीनंतर मुंबई महापालिकेनं आपलं दायित्व स्वीकारत बेस्टसाठी 600 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केलंय। त्यामुळे बेस्ट उपक्रमानंही पालिकेच्या अटीनुसार मुंबईकरांचा प्रवास स्वस्त केलाय। शनिवारी पुण्यामध्ये झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर पंकज वोरा यांनी या घटनेची सर्व जबाबदारी स्वीकारली। यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला। या बिल्डरने मृतांची जबाबदारी स्वीकारून न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमादरम्यान ही सगळी जबाबदारी स्वीकारली आहे। दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन देत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। पुण्यातल्या भिंत दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संरक्षक भिंत पडल्यामुळे कार खाली कोसळतानाही दिसून येते।
कोंडवा इथं इमारतीची भिंत पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना बिहार सरकारनं प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे नागरिक असलेल्या कुटुंबियांना ही मदत देणार असल्याची घोषणा केली। यामध्ये काही बिहारच्या तर काही उत्तर प्रदेशच्या कामगारांचा समावेश आहे। मराठा आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं तसं ते सर्वोच्च न्यायालयातही टिकेल अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पबजी गेम खेळू दिला नाही म्हणून धाकट्या भावानं थोरल्या भावाची हत्या केली आहे। भिवंडी शहरातल्या चव्हाण कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हुसैन मोहम्मद अच्छे शाह असं थोरल्या भावाचं नाव आहे, ज्याचा मृत्यू झालाय, तर त्याच्या अल्पवयीन धाकट्या भावाला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवे आकर्षण ठरतंय ती वाघीण छोटी मधू। नुकतंच तिने छोटी मधूनं आपल्या बछड्यांचं पर्यटकांना दर्शन दिलं। गेले काही दिवस छोटी मधू आपल्या बछड्यांचं जणू अज्ञातवासात होती। अकोल्यामध्ये एका 30 वर्षीय युवकानं आत्महत्या केली। रतनलाल प्लॉट चौकामध्ये त्यानं आत्महत्या केली। अमर बलखेडे असं या तरुणाचं नाव आहे। तो बिर्ला कॉलनीमध्ये राहत होता। कर्करोगानं पत्नीचं निधन झाल्यानंतर तो नैराश्यात गेला होता। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाङ्मयीन खाद्य आणि कला संस्कृतीचं दर्शन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना घडणार आहे। विमानतळाच्या अंतर्गत येणाऱ्या जय हे या संग्रहालयातर्फे पाऊलखुणा ही संकल्पना साकारण्यात आली आहे। दंगलगर्ल जाहिरा वसीमनं बॉलिवूडमधून एक्झिट घेतली। अभिनयातून बाहेर पडत असल्याचं सोशल मीडियावरून तिनं जाहीर केलंय। कुणाला कधी कुठे आणि कशाचा राग येईल याचा काही नेम नाहीये। मध्य प्रदेशातल्या भोपाळमधील ही बातमी तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल, कारण एका तरुणीला आंटी म्हटल्यानं एका तरुणाला मार खावा लागलाय। बसमध्ये विद्यार्थिनीला कंडक्टर आंटी म्हणाला आणि एकच राडा झाला। याचं झालं असं, भोपाळमधल्या एका बसमध्ये कॉलेजचे विद्यार्थी प्रवास करत होते। त्यामध्ये काही विद्यार्थिनी होत्या, त्यातील एका विद्यार्थिनीला कंडक्टर आंटी म्हणाला आणि बसमधील एक तरुण हसायला लागला। मग काय, ती तरुणी एवढी भडकली की ती तरुणी आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून त्या तरुणाची जोरदार धुलाई केली। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। बडगाम जिल्ह्यातल्या चांदुरा या परिसरामध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय। माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठवण्याचा विचार काँग्रेसच्या गोटामध्ये सुरू आहे। त्यांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव द्रमुकने फेटाळला होता। सिंग यांना दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर पाठवता येईल इतकं संख्याबळ काँग्रेसकडे नाहीये। G20 शिखर परिषदेसाठी जपानच्या ओसाकामध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांनी जोरदार स्वागत केलं। त्यांनी मोदींसोबत घेतलेल्या सेल्फी ट्विट केल्या, तसंच कितना अच्छा है मोदी असंही त्यांनी म्हटलंय। जगातील 2 मोठ्या अर्थव्यवस्था चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेलं व्यापार युद्ध निवळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी चीनच्या निर्यातीवर नवीन कर लादणार नाही अशी घोषणा केली आहे। जपान ओसाकामध्ये G20 परिषद सुरू आहे, तिथे डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली। भारत आणि पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉरचा मुद्दा प्रगतीपथावर आहे। भारताने या प्रश्नावर चर्चेसाठी 11 ते 14 जुलै दरम्यान बैठक घेण्याचा प्रस्ताव ठेवलाय। यापूर्वीची 2 एप्रिलला होणारी बैठक भारतानं रद्द केली आहे। अमरनाथ यात्रेसाठी आज भाविकांची पहिली तुकडी रवाना झालेली आहे। उद्यापासून अमरनाथ यात्रेची सुरुवात होणार आहे। यासाठी बालताल आणि पहलगामसाठी यात्रेकरूंची तुकडी रवाना झाली आहे। भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली। इंदोर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण केल्याप्रकरणी ते तुरुंगात होते। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी यावेळेला खलबतं करण्यात आली आहेत। तसंच वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे। देशातला सर्वात मोठा घोटाळा आता ईडीनं उघडकीला आणलाय। स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे मालक संदेसरा ब्रदर्सनं बनावट कंपन्या स्थापन करून हजारो कोटींचा घोटाळा केल्याची ईडीनं माहिती दिली आहे। 14,500 कोटींना संदेसरा ब्रदर्सनी चुना लावलाय। पटण्याहून सिलिगुडीला जाणाऱ्या बसला अपघात झालाय। अपघातात बसमधील 12 प्रवासी जखमी झाले, तर 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे।
गुजरातच्या नवसारीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। मोठ्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय तर रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय। गुजरातच्या राजकोट जिल्ह्यामध्ये पावसामुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे। पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय। सखल भागांमध्ये साचलेल्या पाण्यात अनेक गाड्याही अडकल्यात। वर्ल्ड कपचे दावेदार मानल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंडचे संघ आज आमने सामने असतील। भारताने आतापर्यंत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे तर गेल्या 2 सामन्यातील पराभवामुळे इंग्लंडचे बाद फेरीतलं स्थान धोक्यात आलंय आणि त्यामुळे भारताला हरवून उपांत्य फेरीची दावेदारी मजबूत करण्यासाठी इंग्लंडची कसोटी लागणार आहे। आज इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया पहिल्यांदाच भगव्या जर्सीमध्ये उतरणार आहे। त्यामुळे नव्या जर्सीमध्ये भारताची कामगिरी कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर कालच्या सामन्यामध्ये पाकिस्तान अफगाणिस्तानचा 3 गडी राखत पराभव केलाय। पाकिस्तानला 228 धावांचं आव्हान अफगाणिस्ताननं दिलेलं होतं। पाकिस्तान अफगाणिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। स्टेडियमवरून जस्टिस फॉर बलुचिस्तान लिहिलेलं बॅनर घेऊन विमान गेल्यानं पाकिस्तानी समर्थक आक्रमक झाले। अफगाणी क्रिकेट रसिकांनी जोरदार शिवीगाळ केल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकारांनी दिली। रशियामध्ये हजारो नागरिक पुरामुळे बाधित झालेले आहेत। सततच्या पावसामुळे काही परिसरातील पाणी पातळी दुपटीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढली आणि त्यामुळे 3700 घरांमधील 9000 नागरिक सध्या पूरबाधित झाले। मेक्सिकोमध्ये गे प्राईडमध्ये हजारो समलैंगिक सहभागी झाले होते। सप्तरंगाचे कपडे घालून छत्र्या हाती घेत या समलैंगिकांसोबत त्यांच्यासाठी झटणारे कार्यकर्ते, कुटुंबाचे सदस्यही यावेळेला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते। तर पोर्तुगालच्या गे प्राईडमध्ये हजारो समलैंगिक सहभागी झाले होते। देशातल्या समलैंगिकांच्या हक्कांसाठी यावेळेला 15000 कार्यकर्ते 20व्या लिस्बन परेडमध्ये सहभागी झाले होते। मला हवाय उद्या या कार्यक्रमामुळे कसे आज सगळे हसताय ना, हसायलाच पाहिजे असं विचारणारा डॉक्टर निलेश साबळे आज घराघरात पोहोचलाय। निलेशचा आज 30 जूनला वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त त्याचे आणि त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। चला हवाई उद्यामध्ये आपल्या विनोदी अंदाजाने धमाल उडवून देणारा विनोदवीर अंकुर वाढवे नुकताच लग्नबेडीमध्ये अडकला। 28 जूनला अंकुरचा विवाह पार पडला। त्याने यवतमाळमध्ये कोर्ट मॅरेज केले। त्यानंतर आज विदर्भातील पुसद गावामध्ये त्याचा स्वागत समारंभ पार पडणार आहे।